गेलो परत असं वाटलं की मी चूक केली का काय आधी जिंकू आणि मग रन रेटचा विचार करू पण अक्षा आणि आमचा कॅप्टन योगेश शेवटपर्यंत तिथे राहिला की काही शॉट्स त्याला मारायचे होते पण कनेक्ट होत नव्हते ठीक आहे तो तिथं थांबला हे जास्ती महत्त्वाचं होतं कारण नवीन बॅटर येऊन त्या प्रेशर हँडल करणं सोपं नव्हतं थँक्यू अक्षय आणि थँक्यू कॅप्टन एक सामना बाकी आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देवगिरी ब्लास्टर्स हे होते सचिन भोसले ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आपण जाऊया पुढच्या सामन्याचे अपडेट्स घेऊया त्या ठिकाणी सज्ज असतील उत्तम सावंत सर स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट धन्यवाद सर एका बाजूला आपण पाहिलं तर रत्नदुर्ग हिटर्स आणि पन्हाळा रायडर्स या दोन संघात एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो आजच्या सकाळच्या सत्रातील लीग पद्धतीतील चौथ्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय ओरपी चेंडू होता बॅटच्या आतीलकडे घेऊन फाइंडिंगला खेळला पाटलक सुरू शर्यत लागली चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला ते डीप स्कोअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत अडवतात फेकी करतायत आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येतात षटक क्रमांक पहिला आपण पाहिले तर सुरू आहे रत्नदुर्ग हिटर्स आणि पन्हाळा रायडर्स या दोन संघात ही मॅच आपण इथे पाहतोय पन्हाळा रायडर्स संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय रत्नदुर्ग हिटर्स हा संघ इथे आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय इथे आपण पाहिलं तर बॅटची एज होते आणि विकेट किपर चुकी करतात चेंडू हातातून सटकलाय चेंडू हातातून आपण पाहिलं तर निसटलाय झेल होऊ शकला नाही अनेक सोपं जीवनदान आपण पाहिलं तर इथे मैदान दिला जाते आणि के थोरात बाळा क्षीरसागर ही सलामीची आघाडीची जोडी इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय संघाचा संघनायक आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतो आणि खरं तर या खेळाडूवरती साऱ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या नजर आपण प्रहार प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं पाहिल्यात स्ट्राईकवरती अनिकेत आहेत नॉन स्ट्राईकला बाळा इथे मिडल ऑफ द बॅट केलाय पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न डीप विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत झेल पकडतायत आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय पहिला धक्का अनिकेत थोरात यांच्या रूपानं रत्नदुर्ग हिटर संघाला विकेट आपण पाहिलं तर इथे गमवलं जाते फलंदाज आपण पाहिलं तर बाद होते ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता समोर खेळण्याचा प्रयत्न देखील केला आणि लॉंगॉनला डीप विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगानं आला एक सुंदर झेल टिपला आणि तिथे आपण पाहिलं तर अनिकेत थोरातच्या रूपानं रत्नदुर्ग हिटर्स संघ पहिला बॅटर पहिला फलंदाज इथे गमवताना पाहायला मिळतोय 3 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून अनिकेत मैदानात उतरले होते सुरुवात चांगली होईल असं वाटलं होतं परंतु तिथेच पन्हाळा रायडर्स संघाकडनं पहिली विकेट इथे मिळवले जाते आणि पहिला बॅटर देखील इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय प्रहार प्रीमियर लीग 2025 13वं पर्व आपण पाहतोय 12 पर्वात चॅम्पियन टीम आपण पाहिल्यात आणि 13व्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनणार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत आतापर्यंत आपण पाहिलं तर चॅम्पियन टीम देखील आपण पाहिल्यात प्रहार प्रीमियर लीगच्या पहिल्या 3 पर्वात शिवनेरी पलटण संघाला आपण विजयी होताना पाहिलं 4थ्या 5व्या 6व्या पर्वात आपण रायगड वॉरियर्स या संघाला बादशी मारताना पाहिलं फुल टॉस चेंडू मिड ऑफला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला अडवतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते 7व्या पर्वात राजगड स्ट्रायकर संघाने आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीगचं 7वं पर्व आपण पाहिलं तर जिंकलं होतं तिथे चॅम्पियन बनले होते 8व्या 9व्या 10व्या पर्वात चंजिरा हिटर्स या संघाला आपण विजयाच्या पताका फटकवताना पाहिलं चॅम्पियन बनताना पाहिलं 11व्या पर्वात लोहगड सुपर जायंट्स 12व्या पर्वात देखील लोहगड सुपर जायंट्स आणि 13व्या पर्वाचा मानकरी कोण 13व्या पर्वात चॅम्पियन कोण बनेल ना ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत यावेळेचा चेंडू शरीरावरती आदळतोय धाव घेण्याचा प्रयत्न बाळा क्षीरसागर इथे आपल्याला करताना पाहायला मिळतात एक सिंगल येते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपल कोती बनवलं जात आहेत पहिले षटक आपण पाहिलं तर इथे मैदान सुरू आहे आज संपलं गेले 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा दीपक पिंपळे आपण पाहिले तर 1 चेंडू 1 बाळा क्षीरसागर 2 चेंडू आणि 2 ही जोडी आपण आता बॅटिंग करताना पाहतोय सेकंड विकेट साठी पार्टनरशिप भागीदारी करताना पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय बराचसा काळ चेंडू आपण पाहिले तर हवेत होता बाळा क्षीरसागर यांच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू आपल्याला तिथे मैदानी पाहायला मिळत नाही काही धावा येत आहेत पहिल्या षटकात एक शांत आणि संयमी सुरुवात ती देखील आपण इथे मैदानी पाहतोय 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा
करण रन रेट आपण पाहतोय 6.00. विजय महाडिक येत आहेत गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील टिंबुर्णीचे खेळाडू इथे आपण पाहिलं तर विजय महाडिक, पोलीस सब इन्स्पेक्टर PSI साहेब आपण पाहतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिला डॉट बॉल. विजय महाडिक देखील आपण पाहिलं तर 1 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून गोलंदाजी करतायत आणि काय कमालीची गोलंदाजी. अगदी पहिलाच बॉल त्यांनी इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल केलाय आणि पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे ऑफिशियली दोन्ही अंपायर आपण पाहतोय. अक्षय मुरमुरे सर आहेत, समित जोशी सर आहेत, थर्ड अंपायर अक्षय निर्मळ सर आहेत आणि अक्षय निर्मळ सरांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल आपण या स्पर्धेत पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता तिथे हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पंच कळवतात व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धावे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. रिव्ह्यूचा वापर केला ते मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे आपण पाहिलं तर चॅलेंज केला ते. विजय महाडिक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक आपण पाहिलं तर करतायत. DRS देखील आपण पाहिलं तर घेतलाय. मुख्य पंचांनी देखील व्हाईट बॉल तिथे आपण पाहिलं तर कळवलेला आहे. DRS चा वापर केला तो रिव्ह्यू सिस्टीम देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाची टीम अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवते. रिव्ह्यू आपण पाहिलं तर घेतलाय, DRS आपण पाहिलं तर घेतलेला आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. बाळा क्षीरसागर ऑफस्टम्पचं देखील थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. शफल जरूर झालेत परंतु तिथे पंचांचा निर्णय काय असेल ना ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसरे पंच ऑनफिल्ड पंचांना तिथे आपला निर्णय कळवतील वॉकीटॉकीच्या द्वारे आणि त्यानंतर मुख्य पंच पुन्हा एकदा आपल्याला हा निर्णय इथे मात्र कळवतील. परंतु कौतुक करेल गोलंदाज PSI विजय महाडिक साहेबांचं. हा व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. तर अंपायर अक्षय निर्मळ सर आपण पाहिलं तर इथे कळवतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतोय. आपल्या पुण्यामध्येच PSI पदावरती कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवेत आपण पाहिलं तर आपल्या भारत देशाची सेवा करतायत आणि इथे गोलंदाजीतून देखील अतिशय तेज तर्रार तिखट मारा करतायत. यावेळेचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर आले, अगदी वाईड लाईन वरती आले, बॉलला रीड केलं, चेंडूचा टप्पा पडू दिला आणि त्यानंतर चेंडू केला टीप पॉइंटला. सुंदर चेंडूला कट केले आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बाळा क्षीरसागर शेवटपर्यंत चेंडूवरती बारकाईने नजर ठेवून होते. चेंडूचा टप्पा पडला, चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर टीप पॉइंटला चेंडू आपण पाहिलं तर पाठवलाय. हमराज मृत्युंजय स्पोर्टच्या बॅनरच्या वरतून हा चौकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोणते आकडे बदलतायत. आक्रमण केले पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात. समोर खेळलाय मिडॉन मधून चेंडू टीप लॉंगनला. क्षेत्ररक्षक फार वाईड आहे, फार दूर वरती आहे आणि तिथे आपण पाहिलं तर येतो अडवतो फेकी करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील फलंदाज बाळा क्षीरसागरला. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 1 गडी बाद 13 धावा. षटक क्रमांक 6. आपण 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. प्रत्येक सामना या स्पर्धेत आपल्याला इथे 6 षटकांचा पाहायला मिळतो आणि तिथे पंचांनी कळवलं फलंदाज बाद आहे. विकेट येते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. आउट पंचांनी इथे आपण पाहिलं तर घोषित केलाय आणि तिसऱ्या पंचांकडे देखील तिथे आपण पाहिलं तर मदत घेतली. ते थर्ड अंपायर इथे आपण पाहिलं ते घेतला. तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं ते घेतले जाते. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. टेक्नलचा वापर केला तर थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर निर्णय होतो. तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड अंपायर आपण पाहिलं तर घेत आहेत. रिव्ह्यू घेतलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती. नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे काय निर्णय असेल ना ते देखील आपण पाहणार आहोत. फलंदाज आउट असेल की नॉट आउट तिसऱ्या पंचांचा निर्णय मुख्य पंचांपर्यंत येईल आणि तिथे आपल्याला निर्णय तो मात्र कळवला जाईल. तर अंपायर अक्षय निर्मळ सर आपण पाहिलं तर आपल्याला लगेचच निर्णय इथे पोहोचवतील. रत्नदुर्ग हिटर संघ बॅटिंग करतोय. पणा रायडरच्या विरुद्ध
त्या संघाची मॅच आपण पाहतोय. रत्नदुर्ग हिटर्स संघानं आतापर्यंत 6 मॅच खेळलेत, 4 जिंकले, 2 पराभूत आहेत. अजून 2 मॅच खेळायच्या आहेत आणि त्या 2 मॅच मध्ये एक सामना जिंकणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि त्यात पन्हाळा रायडर्सच्या विरुद्ध जिंकणं हे फार महत्वपूर्ण राहील, कारण का पन्हाळा रायडर्सने देखील काही सामने जिंकलेत, काही सामने तेही पराभूत आहे. त्यामुळे त्यांची देखील प्रतिष्ठा इथे पणाला लागली. या प्रतिष्ठेच्या मॅच आहेत, कारण का विजय आणि विजय तो मात्र फार महत्वाचा आहे. जिंकणं आणि जिंकणं तुमच्या टीमसाठी तुम्हाला मात्र फार गरजेचं आहे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. एल तारावय कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचे सारं, इथे जिंकल्याशिवाय राहू नका. आज प्रयत्न करावे लागतील. जिंकण्यासाठी तुम्हाला इथे धडपड करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, धावा रोखाव्या लागतील, काही विकेट घ्याव्या लागतील. आज शर्तीचे प्रयत्न प्रत्येक टीमला या मैदानात करावा लागेल. सिंहगड कॉलेजचं, सिंहगड इन्स्टिट्यूटचं आपण पाहिलं तर एक क्रिकेट ग्राउंड आपण पाहतोय. सातत्याने क्रिकेट खेळासाठी प्रचंड मोठं वरदान ठरलेलं आहे, कारण का आता अखिल भारतीय स्तरावरचे तारे सितारे रती महारथी खेळाडू या मैदानात खेळलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील खेळाडू खेळलेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारत देशातून देखील खेळाडू या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळत. आणि स्पर्धा देखील 13व्या पर्वात आपण पाहिलं तर नवनवीन संकल्पना घेऊन 3 फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहतो. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसरे पंच आपण पाहिले तर वेळ घेतात लेट, पण थेट योग्य निर्णय तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग वरती आपण पाहतो. तिसरे पंच देखील ऑनफिल्ड पंचांना इथे आपण पाहिलं तर कळवत आहेत. मुख्य पंच आपला निर्णय पाठीमागे घेत आहेत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय तो फलंदाज नॉट आउट आहे, फलंदाज नाबाद आहे. चेंडू पंचांना जरूर वाटलं की रिफ्लेक्ट झाला, परंतु पायाला लागून चेंडू आपण पाहिलं तर तिथे पाठीमागे येताना पाहायला मिळतोय. चांगलाच क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, चांगला चेंडू अडवला गेला आणि तिथे आपण पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळतंय. एक डॉट बॉल येतोय, परंतु विजय महाडिक साहेब गोलंदाजीतून इथे कमाल करतायत. पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, PSI पदावरती आपण पाहिलं तर कार्यरत आहेत. गोलंदाजीतून अतिशय तेज तर्रार गोलंदाजी, अचूकता आणि व्हेरिएशन पाहायला मिळते. फुल ऑफ लेंथ होता, यावेळेस संधी असेल, संधीचं सोनं केलंय. कॉटन बॉल, टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से. मागील चेंडूवरती जरी बॅटर नॉट आउट होते, परंतु पुढील चेंडूवरती आपण पाहिलं तर PSI विजय महाडिक साहेबांना यश मिळते आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. बाळा क्षीरसागर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहताय. फटका खेळला होता, बरंचसा काय चेंडू हवेत होता. कॉटन बॉलची संधी होती आणि संधीचं सोनं करतायत विजय महाडिक साहेब. पोलीस सब इन्स्पेक्टर PSI साहेबांनी टिपला असेल आणि तिथे विकेट येते. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न रत्नदुर्ग हिटर्स संघाचा आपण पाहिलं तर इथे कुठेतरी थोडासा अंगलट येताना पाहायला मिळतोय, कारण का पन्हाळा रायडर्स संघाची गोलंदाजी आज सकाळच्या सत्रात सामना क्रमांक 2 मध्ये अतिशय कमालीची गोलंदाजी ती आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. न्यू बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी येत आहेत. नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानात उतरत आहेत. अनिकेत थोरात आणि बाळा क्षीरसागर ही सलामीची आघाडीची जोडी इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. या टीमचा आणखीन एक हुकमी एका गोलंदाजाच्या मार्क होते आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. वैभव सुलताने बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरतात. अकोला जिल्ह्यातील, अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्दचे खेळाडू आपण पाहिले तर इथे आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये आपण पाहिलं तर साईक होत आहेत आणि याचं स्टुडंट म्हणून रत्नदुर्ग हिटर्स संघात ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक डॉट बॉल होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13.
रत्नदुर्ग हिटर संघ आपण पाहिलं तर प्रथमतः पहिल्या डावात बॅटिंग करतो. पन्ना रायडर्स संघ टॉस जिंकून इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. 6.50 ची करंट रन रेटची सरासरी आपण पाहतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवले जात आहेत 2 गडी बाद 13 धावा. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होतोय. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर इथे आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि गोलंदाजच्या मार्क होती अमित शिंदे या गोलंदाजच्या हातात चेंडू सोपवलाय. हा देखील या टीमचा हुकमी गोलंदाज आहे. हा देखील या टीमचं एक महत्वपूर्ण ट्रम्प कार्ड राहिलेला आहे या संपूर्ण स्पर्धेत. याही गोलंदाजच्या नावावरती काही विकेट देखील आपण पाहिलेला आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात त्याची गोलंदाजी देखील अतिशय कमालीची सातत्याने ठरलेलं आहे. 2 गडी बाद 13 2 षटक होतात समाप्त आणि तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. धावफल कोता आणि स्कोर कार्ड होती इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफल कोता आहेत. षटक क्रमांक 3 सुरू होते. पहिलाच बॉल मिड ऑफ मधून खेळला. टीप लॉंग ऑफला चेंडू जातो आणि तिथे अडवलं जाईल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होती. स्कोर कार्ड होती आकडे बदलत आहेत. 2 विकेट गमवल्यात. 14 धावा धावफल कोत आहेत. वैभव सुलतान आणि दीपक पिंपळे या जोडीला आपण इथे बॅटिंग करताना पाहतो मैदानावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू केला. ते बॅट आणि बॉलचा संपर्क मिडल ऑफ द बॅट चेंडू परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल देखील आपण पाहिले तर येतोय. काही निर्धाव चेंडू इथे मैदानात येताना पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवातीपासूनच पन्ना रायडर्स संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि रत्नदुर्ग हिटर्स या टीमवरती प्रेशर इथे आपण पाहिलं तर क्रिएट केलेला आहे. ओव्हर पिच चेंडू होता. बॅक टू बॉलर खेळले. फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. समोर चेंडू जातोय. अडवला जाईल डीप लॉंग ऑफला आणि तोपर्यंत एक सिंगल येते. शांत आणि संयमाचं क्रिकेट आपण पाहतोय. कोणत्या प्रकारे मोठे फटके या पहिल्या डावात आपल्याला पाहायला मिळतात. एकच चौकार आला जो बाळा क्षीरसागर यांच्या बॅटमधून आपण पाहिला. तिसरे षटक आपण पाहिलं ते सुरू आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता. अपील जोरदार केला ते विकेट किपर कडनं आणि तिथे पंच कळवत आहेत. फलंदाज बाद. विकेट येते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर आउट होत आहेत आणि तिसऱ्या पंचांची मदत देखील बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं इथे मात्र घेतली जाते. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर मागणी केली. रिव्ह्यूचा वापर केलाय. DRSचा वापर केलाय. विकेट आपण पाहिलं तर मुख्य पंचाने कळवलंय. परंतु जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, जर तुमच्या टीमकडे DRS आहेत, आपण रिव्ह्यू सिस्टीम ठेवलेला आहे तर तिचा वापर केला पाहिजे आणि तिचा वापर इथे आपण पाहिलं तर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला. थर्ड अंपायर चेक करता येता अक्षय निर्मळ सरांना आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहे. चेक करतायत थर्ड अंपायर. काय निर्णय असेल ना ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. परंतु पन्ना रायडर्स संघाने मॅच मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी इथे आतापर्यंत केलेलं आहे. आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. टेक्नॉलॉजी आपण पाहिलं तर प्रथमतःच प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. टीम थोडीशी बॅकफुट होते आणि टीम थोडीशी पिछाडीवरती आपण पाहिलं तर इथे मैदानात येताना पाहायला मिळते. काही विकेट इथे आपण पाहिलं तर गमवलं जात आहेत. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होत आहेत. टॉप ऑर्डर कडच्या बॅटिंगची इथे आपण पाहिलं तर अपेक्षा होती ना ती इथे आपल्याला पूर्ण होताना पाहिलं. चला बॅटर पटपट चला. फलंदाजांना विनंती आहे. बॅटर बाद झाला त्याने 38 सर्कल क्रॉस केलं की नवीन बॅटरने लवकर मैदानात यायचंय. रत्नदुर्ग हिटर्स आणि पन्ना रायडर्स या दोन संघात एक महत्वपूर्ण मॅच. कोण विजय होईल कारण का त्या प्रतीक्षेच्या लढत्यात आजच्या मॅचेस फार रंगतदार होणार आहे.
आज कोणते संघ ग्रुपमध्ये टॉपर राहतील, कोणते संघ आपण पाहिले तर सामने जिंकतील, कोणते संघ पराभूत होतील आणि कोणते संघ वरती टॉप पोझिशनला पाहायला मिळतील 1 ते 4 मध्ये. 5व्या क्रमांकाला कोण, 6व्या क्रमांकाला कोण, 7व्या 8व्या क्रमांकाला कोण, या गोष्टींच्या चर्चा आजच्या दिवसभरामध्ये होणार आहे. 15 धावा धावपल होत्या, 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात आणि 3ऱ्या क्रमांकाचे षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय अमित शिंदे या गोलंदाजाने इथे आपण पाहिलं तर कमबॅक केले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचा गोलंदाज आपण पाहतो अमित आणि त्याच्यावरती आक्रमण, शेवटचा बॉल आणि बॉलला मात्र पाठवले रत्नदुर्ग हिटर संघाच्या डगआउट मध्ये. चेंडू जाईल, 1 टप्पा घेत सीमा पार, चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे आपण पाहिले तर इथे बदलतायत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे सुरू आहे. 3 षटक संपतायत, 4थ्या षटकाला सुरुवात होती. 6 षटकांचा सामना आपण पाहतो. 6 ओव्हरची मॅच ती देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. विनंती एकच आहे, थोडी घाई करा. निर्धारित वेळेत तुम्हाला 6 षटक आपण पाहिले तर इथे टाकायचे. अधिकचा वेळ जर घेतला तर आयोजक कमिटी आपण पाहिलं तर काही पेनल्टी ठेवलेला आहे, त्यामुळे वेळेत तुम्हाला षटक देखील आपण पाहिलं तर इथे पूर्ण करायचे आहे. इथे चेंडू आपण पाहिलं तर केलं टिप कव्हर पॉइंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. बाउंड्री लाईन होती, चेंडूला अडवतात, फेकी करतात आणि तोपर्यंत येतात 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आपण पाहिलं तर इथे बनवलं जातात. 21 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. यानंतर शिवनेरी विरुद्ध सिंहगड ही मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. 21 धावा, 3 गडी बाद, षटक क्रमांक 4. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. विजय महाडिक साहेब गोलंदाजीतून पुन्हा एकदा कमबॅक करतात. पहिल्या षटकात फार कमी धावा खर्च केला होता. एक महत्वपूर्ण विकेट बाळा क्षीरसागरची आपल्याला मिळवताना पाहायला मिळाली आणि याही षटकात विजय महाडिक साहेबांची गोलंदाजी इथे अतिशय कमालीची आहे. अचूक योग्य टप्पा आणि टप्प्यावरती प्रचंड मोठं नियंत्रण. स्लोअर वन चेंडू होता, व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न डीप लॉंगअपला केलाय. 1 टप्पा घेत अडवलाय, फेकी केली जाते आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. एक चेंडू, एक धाव देखील आपण पाहिलं तर महत्वाचं आहे. सस्पेन्स ठेवलाय, पेशंट देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहायला मिळतोय. संयम दाखवलाय रत्नदुर्ग इथे संघानं, परंतु इतकं देखील संयम दाखवायला नको की बॅटिंग करणाऱ्या टीमचं टार्गेट लो स्कोरिंग व्हायला नको. एक फायटिंग स्कोर कार्ड तुमच्याकडनं अपेक्षित आहे. 4थं षटक सुरू आहे. 3 विकेट गमावल्यात आणि धावपल कोती फक्त 22 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर, पुन्हा डॉट बॉल, पुन्हा डॉट बॉल. काय गोलंदाजी इथे आपण पाहतोय. म्हणजे रत्नदुर्ग हिटर संघाला आपण पाहिलं तर पन्हाळा रायडरच्या गोलंदाजांनी अगदी रोखून ठेवले, थांबून ठेवले. धावपलकाला आणि स्कोर कार्डला आपण पाहिलं तर स्पीड ब्रेकर लावलाय. धावसंख्येला आपण पाहिलं तर इथे कुठेतरी कात्री लावले की काय, या प्रकारचं दृश्य आपल्याला मैदानात पाहायला मिळते. गोलंदाज विजय महाडिक, PSI साहेब पुन्हा कमबॅक करतायत, पुन्हा वापसी इथे आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट बॉल, 5 चेंडू टाकलेत आणि खर्च केलात फक्त आणि फक्त 3 धावा. काय गोलंदाजी इथे आपण पाहतोय. 11 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केलात. विकेट इथे आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळत आहेत. पोलीस सब इन्स्पेक्टर महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विजय महाडिक साहेब. टप्पा पडतो, चेंडू पाठीमागे होतो, विकेट किपर अडवतात. तोपर्यंत 1 डॉट बॉल, 1 निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 22 धावा. 22 रन लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटक समाप्त होत आहेत. सुशांत बॅटिंग करतायत, 5 चेंडू 4. वैभव सुलताने बॅटिंग करतायत, 6 चेंडू आणि 4. करण नंदेड आपण पाहिल्यानंतर फार कमी आहे. 5.50च्या सरासरीनं इथे आपण पाहिलं तर टीम बॅटिंग करते. रत्नदुर्ग हिटर संघाला मोठमोठे फटके खेळावे लागतील, कारण का आता विजय दोन्ही संघांना महत्वाचा आहे. जितका पन्हाळा रायडर्सला विजय महत्वाचा आहे, तितकाच रत्नदुर्ग हिटर संघाला देखील हा विजय इथे आपण पाहिलं तर महत्वाचा आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय, दोन्ही टीमला प्रयत्न करावे लागतील. आज जिंकण्यासाठी दोन्ही टीमला इथे आपण पाहिलं तर शर्तीचे प्रयत्न ते मात्र करणं गरजेचं आहे.
पहिलाच बॉल आणि षटक क्रमांक 5 करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहिले तर येत आहेत आणि 5व्या षटकात निलेश साबळे साहेबांना आपण पाहतोय पहिला डॉट बॉलने सुरुवात करताय. पहिला निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिले तर टाकला होतोय. इंडियन रेल्वेमध्ये आपण पाहिले तर कार्यरत असणारे निलेश साबळे साहेब आपण पाहतोय आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बोरज गावचे खेळाडू आहेत. यावेळेचा चेंडू होता कॅप शोधलाय 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडेल का पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली चेंडूने शर्यत जिंकली आणि बॉल जाईल प्रहार प्रीमियर लीगच्या बॅनरवरती धडकतोय आणि तिथे धावा मिळतात 4. एक चौकार येतोय बऱ्याच वेळानंतर लेट पण थेट उशिरानं आलाय चौकार 4 धावा. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. गॅप शोधला होता शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅनच्या अगदी मधोमध गलीतून चेंडू आपण पाहिलं तर तिथे फरार होतोय आणि प्रहार प्रीमियर लीगच्या मुख्य बॅनरला तिथे आपण पाहिलं तर चेंडू धडकतोय आणि 4 धावा देखील आपण पाहिलं तर येतात. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. इथे फटका खेळलाय समोर क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा घेत अडवला जाईल तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होती 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक रत्नदुर्ग हिटर्स संघ बनवतोय 3 गडी बाद 28 धावा. यावेळेचा चेंडू होता समोर खेळला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात सेल सुटलाय. चुका आणि चुका देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. पन्हाळा रायडर्स संघाकडनं या चुका इथे मात्र नको आहे. कॅचेस विन द मॅचेस लिओ कॅचेस चितो मॅचेस सामना जिंकायचा असेल तर चुका टाळाव्या लागतील चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. इथे आपण पाहिलं तर ऑस्ट्रमचा थोडासा बाहेरचा बॉल होता स्टेप आउट होऊन कुडका टेकवत खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक सोपा सेल हातातून सुटला गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फटका फसलाय कॉटन बॉलची संधी गोलंदाज धावतोय पळतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्याला बॅकअपला येतोय तोपर्यंत काही धावा त्या देखील पळून पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत वाढ होते 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जातोय धावफलक बनवलं जात आहे. 5वं षटक प्रगतीपथावर 3 गडी बाद 32 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी आहे. निलेश साबळे इंडियन रेल्वे पोलीस आपण पाहतोय स्विच हिटचा प्रयत्न होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फलंदाज वैभव सुलतानेकडनं केला ते बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल होते एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं ते टाकलाय परंतु वैभवनं फलंदाजीतून इथे कमाल केलाय. 12 चेंडू खेळलाय आणि त्यानं बनवल्यात 14 धावा. काळजी करू नको बदले कवर मध्ये येतच नाही त्याला बॉल मारते ऑलराऊंडर प्लेयर आहे सगळीकडे मारते कवर मध्ये नाही पुढे छक्का मारते बघा तुम्ही 32 धावा देखील आपण पाहिलं तर धावफलक होत आहे. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर संपलंय. शेवटचा आणि अंतिम स्लॉगवर डेथवरचं षटक देखील आपण पाहिलं तर इथे आता सुरू होताना पाहायला प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या षटकात देखील रत्नदुर्ग हिटर्स संघाला एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. जरी विजयाची गॅरंटी देणारी धावसंख्या नसेल परंतु या मॅच मध्ये फाईट करणारी धावसंख्या रत्नदुर्गला बनावी लागेल. रोड फुलटा चेंडू होता स्लॉगवर डेथवरला सुरुवात होते आणि पहिला चेंडू इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर करतायत गोलंदाजची मार्क होती. प्रवीण बनकर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील माळतगावचे खेळाडू आहेत. प्रवीण बनकर MPSC चे स्टुडंट आहे आणि खरी स्पर्धा याच खेळाडूंसाठी आपण पाहिलं तर हा एकच उद्देश आहे आदरणीय सचिन ढवळे सरांचा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण पाहिलं तर जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस कुठेतरी रिलीज केला जावा कुठेतरी तो ताण तणाव कमी व्हावा आणि त्यासाठी एक खेळीमेळीचं वातावरण या खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ आदरणीय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून आपण पाहतोय. रनआउटची विकेट येते फलंदाज इथे आपण पाहिलं तर रनआउट होतोय धावत होताना परतताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट संघ आपण पाहिलं तर गमवतोय. रत्नदुर्ग हिटर्स संघाचा फलंदाज रनआउट धावबाद.
विशाल गायकवाड देखील इथे आपल्याला फेकी करताना पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वास जो पाहिला ना पन्हार रायडर्स संघाचा तो अतिशय कमी आहे. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकट आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेले असतात आणि या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतो. पन्हार रायडर्स संघ या मॅच मध्ये उत्तीर्ण झालेला आहे कारण की तो इथे आतापर्यंत यशस्वी ठरलेला आहे. त्या संघाचा जो काय आत्मविश्वास होता, कॅप्टनने सांगितलं आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करू आणि तो प्रयत्न इथे त्यांनी सबसेल यशस्वी ठरवलाय. गोलंदाजांनी केलेली कामगिरी आतापर्यंत कमालीची आहे. प्रवीण बनकर आपण पाहतोय, निलेश साबळे यांना आपण पाहिलं, अमित शिंदे यांना आपण पाहिलं, विजय महाडिक साहेबांना आपण पाहिलं. या प्रत्येक गोलंदाजाने अगदी टिचून मारा केलाय, तिखट मारा केलाय आणि रोखून ठेवलं रत्नदुर्ग इथं संघाला. 4 गडी बाद 33. इथे फटका खेळला लेट पण थेट एक मोठा फटका. बॉल हवेत परंतु क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन ठेवलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक सुंदर चेल टेकन, व्हेरी गुड कॅच आणि अखेर प्रवीण बनकर इथे फलंदाजाला करतायत बाद. फलंदाज होईल आउट बाद. सेल आपण पाहिलं तर पकडला. ऍक्शन रिप्ले आपण पाहता स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फटका देखील खेळला होता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉगर डेतोरा जास्तीत जास्त धावा बनवायचं होतं परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती बारकाईने नजर होती. चांगला बॉडी बॅलन्स आपण पाहिला, चांगलं एलिव्हेशन फटक्यात पाहायला मिळालं होतं. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला सीमा रेषा पार. सचिन ढवळेस पब्लिकेशन अँड बुक स्टॉलच्या बॅनर होती. चेंडू आपण पाहिलं तर जाऊन धडकतोय आणि तिथे मिळतात 4 धावा. अमोलच्या बॅट मधून येतोय कणकणीत चौकार. हे शेवटच्या चेंडूवरती 4 धावा येतात. जे चौकार खेळले जातात ते फार महत्वाचे राहतील. रत्नदुर्ग इथे संघाला 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोते आकडे देखील इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. सचिन ढवळे सरांचं देखील आपण पाहिलं तो शुभागमन होतोय, ज्यांच्या स्वप्नातून कष्टातून साकारला जातोय. प्रहार प्रीमियर लीगचा हा देखणा देदीप्यमान 16 या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय. सरांचे शुभागमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कित्येक अधिकारी कित्येक पदाधिकारी घडवण्यात आपण पाहिलं तर च्या व्यक्तिमत्वाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे आणि कित्येक IPS IAS अधिकारी आपण पाहिलं तर घडवलेले आहेत. कित्येक PSI कित्येक PI आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून घडले गेले आहेत आणि सरांचं शुभागमन होते. मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सचिन ढवळे सरांचे शुभागमन मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. सर देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. सरांचे शुभागमन होते आणि यानंतर सरांची मॅच देखील आपण पाहणार आहोत. शिवनेरी विरुद्ध सिंहगड हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सर्वांना त्याही मॅचची उत्कंठा त्या मात्र नक्कीच असेल. एक इनिंग एक डाव देखील आपण पाहिलं ते संपलाय. रत्नदुर्ग इथे संघानं बनवल्या 6 गडी बाद 37 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. टीम पन्हार रायडर्स संघाला बनवायच्या 36 चेंडू 38 धावा. 36 चेंडू आणि 38 धावांचे टार्गेट देखील आपण पाहिलं ते सेट केले. चला विनंती आता पटपट रत्नदुर्ग इतर संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या. पन्हार रायडर्स संघ आपण आघाडीचे सलामीचे बॅटर पाठवा. लगेचच आपण दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात. या दुसऱ्या डावासाठी समालोचन करण्यासाठी आपल्याला ऐकायला मिळतील पुन्हा एकदा आदरणीय मनीष पाटील सर. धन्यवाद उत्तम सावंत सर, धन्यवाद मनोज बेल्लेकर सर. आणि पुन्हा एकदा मी मनीष पाटील सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग
4था दिवस आणि सकाळचं सत्र. कभी खुशी कभी गम हा चित्रपट आपण पाहिलेला आहे आणि या स्पर्धेत तसंच काहीतरी पाहायला मिळालंय. म्हणजे बाळा या अगोदर मागच्या 3 दिवसात आपल्या संघाला खूप चांगलं लीड करताना चांगल्या स्थितीत घेऊन जाताना पाहायला मिळाला, पण आज तसं चित्र दिसत नाहीये. हा मुव्हिंग बर्ड आय व्ह्यू आपण पाहतोय सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेज ग्राउंड वडगाव बुद्रुक पुणे. हे मैदान आता टेनिस बॉल क्रिकेटसाठी व्यस्त मैदान म्हणून ओळखलं जातं आणि प्रथमचे आमचे ड्रोन ऑपरेटर खूप चांगलं काम करतायत. हा वाईड अँगल या स्टेडियमचा, समोर सिंहगड इन्स्टिट्यूट आणि त्या इन्स्टिट्यूटच्या पायथ्याशी असलेलं हे मैदान. 36 चेंडू, आवश्यकता आहे 38 धावांची. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. आपण नेहमीच तेच पाहतो आणि एक्सपेक्टेशन आमचं सुद्धा तेच आहे की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जायला हवा. आणि पाहूया त्यासाठी ते आव्हान बाळा क्षीरसागर उचलतोय का. पहिला डाव नव्हता बाळाचा, पण दुसरा डाव बाळाचा आणि त्याच्या गोलंदाजांचा राहील का हे आपण पाहणार आहोत. पन्हाळा, वॉट अ कमबॅक बाय पन्हाळा. जबरदस्त कमबॅक पन्हाळाने केलेला आहे. कालची संध्याकाळ, कालची रात्र आणि आजची सकाळ. आजच्या सकाळचा निकाल बाकी आहे, पण पहिल्या डावामध्ये चांगली स्थिती पन्हाळाची आहे. आणि पाहूया ती स्थिती या दुसऱ्या डावात सुद्धा टिकून राहते का. अमित शिंदे आणि विशाल गायकवाड हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरुवात देताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला विशाल गायकवाड आहेत. नमस्कार. या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपण टॉस बॉक्समध्ये यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहे. एका बाजूला टीम असेल शिवनेरी पलटण आणि एका बाजूला टीम आहे सिंहगड. आणि आता टॉस करण्यासाठी आदरणीय राहुल गोकाटे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभास आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करूया. शिवनेरी आणि सिंहगड. हेड आणि टेल पाहूया. टॉस, हेड कॉल आणि इट्स टेल. टॉस विन सिंहगड. काय नाही, आम्ही प्रथम गोलंदाजी घेऊ, कारण का देव तसा गेलेला आहे, पण आम्ही ज्या मॅच जिंकलोय त्या प्रथम गोलंदाजी करून जिंकलोय. जेवढ्या मॅचेस तुम्ही जिंकले त्या सगळ्या गोलंदाजी करून जिंकलेल्या आहेत. शिवनेरी पलटणचा संघ आता तुमच्या विरोधात आहे. काय सांगाल या टीम बद्दल तुमच्या वतीने. नक्कीच मॅच टफ होईल, पण आमचा प्रयत्न असेल की त्यांना 60-70 धावांपर्यंत थांबवणं. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील तुम्हाला. शिवनेरी पलटण संघाने टॉस जिंकला असता तर निर्णय काय असणार. नक्की सर, आम्ही पण गोलंदाजी केली असती. आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक मॅचमध्ये आम्ही पहिल्यांदा बॅटिंग केलेली आहे, आलेली आहे बॅटिंग, तर गोलंदाजी केली असते मॅचला. सुरुवातीला फलंदाजी करत असताना थोडासा डाव डगमगताना पाहायला मिळतोय. काय प्रॉब्लेम काय असू शकतो, काय नक्की कारण काय. टीममध्ये फॉर्म नाही आहे काही प्लेअरचा आणि खराब शॉट सिलेक्शनमुळं माझी स्वतःची विकेट जाते. चला मग खूप साऱ्या शुभेच्छा राहतील, कारण तुमच्या मनातल्या भावना निश्चितप्रमाणे जाणवत आहेत की इथं मॅचमध्ये किती गरजेची गोष्ट आहे की फलंदाजी होणं गरजेचं आहे. ज्या गोष्टींसाठी आपण टीममध्ये आहेत त्या गोष्टी आपल्याकडून होत नाही. ती मनाला जी चुरचूर लागली जाते ते चेहऱ्यावरून निश्चितप्रमाणे जाणवते. ही मॅच खूप टप्पाईट होणार यात कोणी प्रकारची शंका नाही. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग आणि प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून सुंदर लाईव्ह कव्हरेज या क्रिकेटच्या स्पर्धेचं होत आहे. मी समालोचक मनोज बेलेकर, माझ्यासमवेत मनीष पाटील सर आहेत, उत्तम सावंत सर आहेत आणि कॅमेरामॅन आदरणीय विशाल सरांच्या समवेत अगदी आपण परत एकदा जोडले जावे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मनोज बेलेकर सर. आपण थांबलेलो आहे निर्णयासाठी. बॉलर व्ह्यू फाइंडरमध्ये आला होता पंचांच्या आणि त्यामुळे पंचांकडून तो रेफरल आलेला आहे, अंपायर्स कॉल आलेला आहे की आपण तपासा की बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालेला आहे की नाही किंवा वाईट बॉल आहे की नाही. त्याची तपासणी आपण करणार आहोत PCR रूममध्ये. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या अक्षय निर्मल सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळा क्षीरसागर यांच्या षटकाची सुरुवात. पहिल्या डावात जे जमलं नाही ते दुसऱ्या डावात जमवून घ्यावं लागेल. सचिन ढवळे सरांच्या वतीने तो एक संकल्प घेतला होता, कर्तव्य निधी. आणि सचिन सर मागच्या 3 दिवसांमध्ये 32,800
रुपये कर्तव्य निधी जमा झालेला आहे. म्हणजे प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असे ते बक्षीस त्या खेळाडूला न देता जो निधी जमा होणार आहे तो स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत तसेच स्वर्गीय विशालदादा कांबळे यांच्या कुटुंबांना विभागून देण्यात येणार आहे. तर पाहूया येत्या 9 दिवसांमध्ये तो कर्तव्य निधी किती जमा होतोय. सहकार्याची भावना प्रत्येकाने ठेवायची आहे. आणि जसा आपण उल्लेख करतोय की हे कुटुंब आहे क्रिकेटचं आणि कुटुंबाला जेव्हा गरज आहे तेव्हा आपण काही ना काही देणं लागतो. आणि म्हणूनच सचिन ढवळेच मॅट्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळेच फाउंडेशन, सचिन ढवळेच पब्लिकेशन अँड बुक स्टॉल यांच्या वतीनं नेहमी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. पूर्ण वर्षभर आपण आदरणीय सचिन ढवळे सरांचं सामाजिक कार्य पाहतोय. ज्या खेळाडूंना व्यवसाय क्रिकेट खेळण्याची इच्छा असते, जर त्यांच्याकडे गुणवत्ता आहे तर महाराष्ट्रातल्या विविध अग्रगण्य स्पर्धांमध्ये सचिन ढवळेच प्रहार 11 ही टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. आणि म्हणूनच नेहमीच नवनवीन क्रिकेटपटूंच्या शोधात सचिन ढवळे सर असतात. आपल्या अकॅडमीच्या क्रिकेटपटूंना सुद्धा ते आपल्या संघामध्ये खेळवतात. बाळा ओव्हर द विकेट, स्ट्रेट हिट आणि ग्रेट हिट, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. बॉल पंचांच्या डोक्यावरून फ्लाय होऊन टाटा बाय बाय करतोय. षटकार 6 धावा. काय फॉलो थ्रू होता, ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेरचा बॉल, ज्युसी हाफ व्हॉली आणि त्यानंतर हा परफेक्ट स्ट्रेट हिटचा फटका फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळालाय. आत्मविश्वास बघा, परफेक्शन बघा, आय लाईन बघा, कॉन्फिडन्स बघा आणि रिझल्ट षटकार आलेला आहे. पन्हाळा रायडरसाठी अमित शिंदेच्या बॅटमधून तो षटकार आलेला आहे. पुढचा बॉल अमित शिंदे, स्ट्रायकर्स एंडला. फुल्लेन बॉल होता, अपील पण त्या ठिकाणी पंचनारच नाहीये. काल सहपरिवार अमित शिंदे आले होते. आता प्रश्न माझा तोच असेल, आज एकटेच आलेत की सहपरिवार आलेत? सकाळचं सत्र आहे त्याचमुळे आता एकटाच किल्ला लढवावा लागतोय अमित शिंदेला. धावसंख्या 8 झाले. पुढचा बॉल बाळाचा आणि आता बाद झाले की नाही? यस, बाद झालेले आहेत. एकटेच आले आणि आता एकटेच पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत जातील. अमित शिंदे बाद होते आहेत. धक्का पहिला पन्हाळा रायडर्स. पुढचा सामना इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट अबाउट इट. सिंहगड कॅपिटल्स आणि शिवनेरी पलटण या 2 संघादरम्यान तो सामना खेळला जाणार आहे. सिंहगड कॅपिटल्सने क्षेत्ररक्षण निवडले आणि आमचं एक्सपेक्टेशन आहे सचिन सर आणि आमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा आहे की कदाचित पुढच्या सामन्यामध्ये सचिन ढवळे सरांच्या वतीनं प्रथम फलंदाजीच मिळाले शिवनेरी पलटणला. तर वी एक्सपेक्ट की एक बिग स्कोर सचिन ढवळे सरांच्या वतीनं त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट फॉर इट. दरम्यान झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज एंटर होतात पन्हाळा रायडर्सचे. 3ऱ्या क्रमांकावर विजय महाडिक. विजय महाडिक जे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावाला बिलॉंग करतात आणि स्वतः PSI आहेत, पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच विशाल गायकवाड जे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बालावाडी गावचे MPSC स्टुडंट. बॉलिंग ट्रॅकवर बाळा क्षीरसागर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पर्वती भागातील ITC मध्ये टीम लीडर या हुद्द्यावर काम करतायत. बघा, क्षेत्ररक्षण नाही चुकलं पाहिजे. जे डाव मागतोय ते तुम्हाला द्यावंच लागेल. जर सामना संपल्यानंतर निराश व्हायचं नसेल, हताश व्हायचं नसेल तर मग तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. ॲडव्होकेट अजय धाकतोडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर 38 आहे. 36 चेंडूमध्ये तो चेस डाऊन करायचा होता. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावा कराय. बाळा प्रयत्न करतोय, दिसत आहेत त्यांचे प्रयत्न, एफर्ट्स त्यांचे दिसत आहेत, पण टीम कॉन्ट्रीब्युशन दिसलं पाहिजे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा चुकलेत. क्षेत्ररक्षण, थ्रो, लांबवरच्या एंडला काय केलाय? बाळा तेच सांगतोय की तुमच्या जवळ कोणता एंड आहे,
बॉल अगोदर कोणत्या एंडला पोहोचेल लक्ष द्या. दुर्लक्ष झालं तर मग हा सामना हातातून निसटू शकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पन्हाळा रायडर्स 10 धावा, 1 फलंदाज बाद. पुन्हा त्या रिप्ले मध्ये पाहूया. कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते तैनात. बघा सांगतायत की तुम्हाला कोणत्या एंडला थ्रो करायचंय, कोणत्या एंडला थ्रो करायचंय. ती निराशा, ते फ्रस्ट्रेशन, जेव्हा कॅप्टन हे पद तुम्हाला मिळतं, असंच ते मिळत नाही. सहज सोपं ते पद नाहीये. पूर्ण टीमचं प्रेशर तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचा चांगला खेळ द्यायचा आहे. टीम जेव्हा कुठेतरी मागे पडते तेव्हा तुम्हाला पुढे यायचं आहे. आणि म्हणूनच बाळा ती जबाबदारी स्वीकारतोय. आणि सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर येतात बॉलर संकेत पाटील येत आहेत गोलंदाजीसाठी रत्नदुर्ग हिटर्स या संघाकडून. नरवडे की शेंबडे? संकेत नरवडे. व्हाईट बॉल ने सुरुवात होते. तर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांडला गावाचे संकेत. फुल टॉस होता, एकदम सोपा मोका आणि त्यावर येतोय चौका. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. 4 धावा मिळत आहेत. दुष्काळात 13वा महिना. फुल टॉस, पॉवर प्ले आणि त्यातल्या त्यात मिडॉनला कोणीच नव्हतं. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. बघा मिडॉनला कोण नाहीये, लॉंग ऑनला कोण नाहीये. फुल टॉस होता. सर्व काही सोपं झालं होतं या स्ट्रोक साठी आणि या चौकार मिळालेला आहे. शोल्डर डाऊन झालेत कारण सुरुवातच तशी चांगली राहिलेली आहे आतापर्यंत पन्हाळा रायडर्स या संघाची. विशाल गायकवाड 6 वर पोचलेले आहेत. आणखीन एक फुल टॉस, पण क्षेत्ररक्षक आहेत स्वीपरला यावेळेस. एकच मिळेल. दुसरीचा प्रयत्न करतायत विजय महाडिक, पण विशाल सांगतायत की तुम्हाला सुद्धा संधी मिळायला हवी. आणि रिक्वायर्ड रनरेट 4.71 आहे. तर मग घाई का करायची. माइंडसेट क्लिअर आहे विशालचा. आतापर्यंत आपण चांगल्या वेगानं खेळलोय. कुठलाच प्रेशर घेण्याची गरज नाहीये. आमची बॅक ऑफिस टीम देखील खूप चांगलं काम करते. प्रहार प्रीमियर लीगमध्ये प्रत्येकाचं कार्य कौतुकास्पद आहे. आमची कोर कमिटी खूप चांगलं नियोजन करते. उद्या पुणे सिटी आणि ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचं क्रिकेट पाहणार आहोत. सुदर्शन केदार कोर कमिटी मेंबर यांचं देखील आगमन झालेलं आहे. पुढच्या सामन्यात ते तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. प्रथम फलंदाजी आहे शिवनेरी पलटणची. सिंहगड कॅपिटल्सचे क्षेत्ररक्षक निवडले. शेवटच्या क्षणी बॉलला येऊ दिला आणि कट करताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये. गॅप मधून बॉल सीमारेच्या पार. मिळतील या धावा 4. आता गाडी सुसाट सुटलेली आहे. पन्हाळा रायडर्सची अडतीचा पाठलाग करताना जो वेग हवाय बघा. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, बॅकफुटला बॅलन्स केलं, गॅप मधून बॉलला बाहेर काढलं. थर्ड मॅनला कोणीच नव्हतं. संधीचा फायदा उचललेला आहे आणि अशा पद्धतीनं धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचते आता 20 वर. 20 रन्स ऑनबोर्ड जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची गरज आहे. मला एक शब्द आवडत नाही क्रिकेटच्या समालोचनामध्ये, औपचारिकता. कारण तो शब्द आल्यानंतर मग निकालच जवळपास स्पष्ट असतो. म्हणून तो शब्द मी कधी बोलत नाही. एकदमच सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल होते तेव्हाच तो शब्द माझ्या मुखातून निघतो. पण तसं दिसतंय सुद्धा. आता 4.15चा रिक्वायर्ड रन रेट आहे. पन्हाळा रायडर्स 20 धावा. पुढचा बॉल फुल लेन बॉल. प्रयत्न बघा, पायाला स्ट्रेच केले फॉलो थ्रू मध्ये. सडपातळ बांध्याचा फायदा संकेतने उचललेला आहे. पण क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला. धावसंख्या 20 वर. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. ऑन साइडला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल एक टप्पा घेत स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करतोय. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली आहे 24. जिंकण्यासाठी आवश्यकता 24 चेंडू आणि 14 धावा. जवळपास नोलुकच होता तो. आणि काय परफेक्ट बॅट स्विंग पाहायला मिळाले. आज वातावरण थोडंसं आनंददायक आहे.
हलकीशी हवा आहे, ब्रीझी क्लायमेट जसं आपण म्हणतोय तसं क्लायमेट आहे. म्हणजे आता आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू झालाय असं आपण म्हणू शकतो. ज्या हिवाळ्याचा कालावधी थोडा कमी झाला होता तो हिवाळा सुरू झालेला आहे. आता अमृत क्षीरसागर अर्थात बाळा क्षीरसागर बॉलिंग ट्रॅकवर आहेत. 24 चेंडू 14ची गरज. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज विशाल गायकवाड, धावसंख्या पन्हाळा रायडर्स 24-1 फलंदाज बाद. बाळा राऊंड विकेट. ग्लाइड केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. थ्रो स्ट्रायकर्स एंडला होईल तोपर्यंत सिंगल वेगानं कंप्लीट केलेली आहे. स्लो क्रिकेट पन्हाळा रायडर्सच्या वतीनं विकेट वाचून खेळत आहेत. NRR मीन्स नेट रन रेट हा देखील महत्वाचा मुद्दा आजच्या दिवसामध्ये आहे. मागच्या 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी कोणी लक्ष दिलं नव्हतं, पण आज प्रत्येक संघ नेट रन रेटवर लक्ष देऊन आहे. बाळा क्षीरसागर राऊंड विकेटनं धीम्यागतीचा बॉल, बॅटची टॉपेज, क्षेत्ररक्षक नाही मिड विकेटला. बाळा पोचता राहिले, पण या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत पन्हाळा रायडर्सच्या. या दोन्ही फलंदाजांनी विजय आणि विशाल या दोघांनी त्या 2 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्या 27, 1 फलंदाज बाद. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 आफ्टर 2.2. बाळा इज ऑन गुड स्विंग, पण आज नेमकं बाळाला झालंय काय? काल देखील संध्याकाळी खूप चांगला खेळ, कालचा प्लेअर ऑफ द डे पुरस्कार त्याला मिळाला. आज सकाळचा सामना, तो फ्रेशनेस आपण मिस करतोय या सामन्यामध्ये. अनपेक्षित उसळी बॉल पोचलेला आहे पॉइंटला. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोचते ती म्हणजेच 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.3. जिंकण्यासाठी 10ची गरज. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत अक्षय निर्मल सर, अक्षय मुरमुरे सर आणि समीर जोशी सर ऑन फील्ड अंपायर्स. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक पोचतायत फाईन लेगचे. कुठलीच घाई नाही करत त्या दोन्ही फलंदाज. आणि बाळा सातत्यानं अटॅक सुरू ठेवतायत. पहिला विकेट त्यांच्या खात्यातच गेलेला आहे, पण त्यानंतर थोडं स्लो आणि स्टेडी क्रिकेट विजय आणि विशालच्या वतीनं खेळलं जातंय. इतरांपेक्षा चांगला खेळ दाखवायचा हीच अपेक्षा प्रत्येकाची आहे. आणि आता अपेक्षा बाळा क्षीरसागर पूर्ण करतोय, पण कॅच ड्रॉप. बाळाला आता प्रचंड निराशेचा सामना करावा लागतोय. कॅच आणखीन एक ड्रॉप झाली आणि सर्व काही आता पन्हाळा रायडर्स संघाच्या पक्षात जातंय. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. जवळपास क्षेत्ररक्षक पोचलेच होते. यावेळेस फोर्स केलाय बॉलला, लॉंग ऑन थोडासा वाईडिश आहे, पोचेल तोपर्यंत प्रयत्न कमी पडलेले आहेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर करताना 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती म्हणजेच 34 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 चेंडू आणि 4 धावा. 18 balls and 4 runs required to win. पुढचे 2 संघ रेडी राहा. आणि आता गोलंदाजी मिळालेली आहे अनिकेतला का, अनिकेत थोरातला, ज्यांना थॉर या नावाने ओळखलं जाते. आणि आता तो जोर गोलंदाजीचा दिसेल का? एव्हाना आपण त्यांना फलंदाजी करताना पाहिले आणि आता गोलंदाजी करताना अनिकेत थोरात यांना आपण पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वैष्णवधाम गावाला हे बिलॉंग करतात. आणि पहिल्याच बॉलवर त्यांचा समाचार घेतलेला आहे फलंदाज आणि पहिल्याच बॉलवर चौकार खेचत सामना पन्हाळा रायडर्स या संघाला जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, लगातार 3रा विजय पन्हाळा रायडर्स या संघाचा होतोय. हार्डलक टीम रत्नदुर्ग हिटर्स चौकाराने हा सामना जिंकलेला आहे पन्हाळा रायडर्स या संघाने. लो स्कोरिंग बॅटल होती, पण आता
पुढची बॅटल मजेदार होईल यात तिळ मात्र शंका नाहीये. सिंहगड कॅपिटल्स आणि शिवनेरी पलटन्स या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच, चला त्या प्लेअरने लगेच यायचंय, विजय महाडिक. चला आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचायचंय. विजय महाडिक, आपण एकट्याने लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचा, कारण ती प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि ती प्रोसेस सांभाळण्यासाठी आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूया उत्तम सावंत सरांना. धन्यवाद. हॅलो चेक हॅलो